वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.
पहिला आला पुरुषोत्तम नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया दुरुणी येता दिसे दृष्टी धाके दोष पळती सृष्टी तुका देखोनी एकला वैकुंठा हुनी हरियाला नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया विठ्ठला शंख चक्र गदा पद्म पहिला आला पुरुषोत्तम नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग त्यांच्याच ग्रंथ सागरातील एक महान मोती चिंतनासाठी आपल्या पुढे ठेवलेला आहे. विठ्ठला अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी ज्या कालात आणि ज्या वातावरणात आणि ज्या भाविकामध्ये हा कार्यक्रम घडतो या तिन्ही आगळ्या वेगळ्या अशा रीतीच्या गोष्टी आहेत. विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांची बीज
ज्याला आपण तुकाराम बीज असं म्हणतो. हा काल आहे. हा काल सर्वांनाच आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिषशास्त्रामध्ये कालाच्या दृष्टीनं बीज ही तिथी सर्वांना आहे. बरेचसे वारकरी वैष्णव मंडळी जी जिथे असतील त्यांना तुकाराम बीज आहे. त्यांना बीज असली तरी हे स्थळ नाही. विठ्ठला विठ्ठला माणसं आहेत त्यांना बीज नाही. विठ्ठला विठ्ठला दुरुक्ती होईल, पण पुन्हा सांगायला हरकत नाही की अन्य ठिकाणचा वैष्णव वारकरी त्याला तुकाराम बीज जरूर आहे, स्थळ मात्र नाही. कुठे कुठे तो जिथे असेल तिथे भजन पूजन आदी करतोय. या स्थळात येथे राहूनच ही परमार्थाची आस्था नसेल तर त्याला स्थळ मिळालं पण बीज नाही. आणि एक तिसरा वर्ग असा आहे की त्याच्या जीवनात ना बीज ना हे स्थळ दोन्ही नाही. किमान बीजाचं ज्ञान नसलं तर काही पुण्याने या पुण्यभूमीमध्ये तो जन्माला तरी आला, त्याला हे स्थळ लाभलंय, हे स्थळ एक प्रकारे मिळालं. देहू गावातील लोक असतील, परिसरातील लोक असतील, पंचक्रोशीतील असतील, या इंद्रायणीला दररोज आपल्या दृष्टीने पाहणारे ही लोक असतील. विठ्ठला विठ्ठला हा तर पूर्वीपासूनच परम पवित्र अशा रीतीचा, हिचा जन्मच फार मोठा विशिष्ट आश्चर्यकारक रित्या झालेला. विठ्ठला विठ्ठला इंद्र येऊनी भूमीशी, इंद्र येऊनी भूमीशी, संपादिले अहर्निशी, याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरिशी, इंद्रायणी इंदोरिशी. पंचक्रोशी या पासोनी, या पासोनी, या पासोनी, या पासोनी. धन्य धन्य धरावरी, धन्य धन्य धरावरी. भाग अशा रीतीचा आहे. म्हणून ह्या इंद्रायणीचा फार मोठा गोड इतिहास अशा स्वरूपाचा. इंद्रायणीच्या तीरावर अनंत पुण्ये निष्काम कोटी अशा या महात्म्यांची स्थानं आहेत.
मात्र या इंद्रायणीचा त्याहून पूर्व इतिहास सकाम कर्मांनी रंगलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. इंद्र येऊनिया भूमिशी याग संपादिले अहर्निशी. याग केले म्हणजे इंद्र होत. तुमच्या आमच्या जीवनात याग नाहीत, मला वाटतं राग आहे. यागाची जागा फार झालं तर रागाने घेतली. विठ्ठला विठ्ठला. यागाने इंद्र होतो, रागाने काय होतं ज्याचे त्याला तो भाग एक प्रकारचा माहिती. गमतीनेच बोलायचं झालं तर यागातून इंद्र आणि रागातून उंद्र. विठ्ठला विठ्ठला. मला आणखी आता हा चौथा भाग सांगायचा. आतावर किती भाग झाले? 3 झाले. पुन्हा चिंतनात आणा तुम्ही, आता दुरुक्ती करणार. पण चौथा भाग हा आहे. येथे जमलेली ही जी भावुक मंडळी आहे यांच्या दृष्टीने स्थळही पुन्हा काळही. तुकाराम बीजे सारखा काळ, इंद्रायणी तीरासारखं स्थळ आणि जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्याच्या वाचनाने रंगून गेलेली मन त्याला पात्र म्हणतात. विठ्ठला. तिन्ही गोष्टी तशा दुर्लभ असतात. तरी न मिळेची तो देश, नोहेची काळा अवकाश, जो करवी शास्त्राभ्यास तोही दुरी. विठ्ठला विठ्ठला. गोड अशा रीतीच्या स्वरूपामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी महाराजांच्या बीजेला येण्याचा प्रयत्न केला. येणंही झालं, परंतु त्या मानाने या ठिकाणी यात्रा, यात्रेतील कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं एकूण जे वातावरण वगैरे वाटलं आणि त्याहूनही पैठणचा मराठवाड्यातील नाथषष्ठी सोहळा अगदी याला जोडूनच येत असल्यामुळे दोन्हीही यात्रा करणं कठीण जाईल. यामुळे मराठवाड्यातून तो एकच भाग करण्याचा विचार करून ही वारी दुरावली गेली. अशा स्थितीमध्ये मात्र जी मंडळी येथील ही तुकोबाराय यांच्या बीजाची ही वारी करतात, तुकाराम बीज, तुकाराम महाराजांची यात्रा, ही सर्व पुणे परिसरातील आळंदी जवळची मंडळी जगद्गुरु तुकोबारायांची संकादिक मंडळी आहे. विठ्ठला विठ्ठला. वैकुंठात जो विष्णू आहे त्याची संकादिक आहे आणि देहू मध्ये जो महाविष्णू आहे मग त्यालाही सनकादिक आहे. तुम्ही सनकादिक संत, महाराजांच्या या बीजीची वारी करणं, वारंवार महाराजांच्या भेटीला दर्शनाला येणं कठीण आहे, अशक्य आहे थोडस. अशा स्थितीत धारष्ट्याने महाराजांच्या दर्शनात जाणं देखील कठीणच. मग महाराजांनी जो मार्ग अवलंबला
जगद्गुरु तुकोबरायांनीच जे मार्गदर्शनच केलं की मोठ्यांच्याकडे जाता येत नसलं तर मोठ्यांचे जे आहेत त्यांच्यापर्यंत जा. विठ्ठला विठ्ठला जे आहेत आपल्या हरिभक्तीपरायण श्री बाळकृष्ण महाराज, हरिभक्तीपरायण आपल्या मीराबाई, त्यांचं हे संपूर्ण गणगोत प्रतिवर्षी वारीला या ठिकाणी येणार तुकोबरायांच्या बीजेला. पुणे परिसर तर हा जवळचाच भाग असल्यामुळे यातला बराचसा वर्ग महिनावारीचाही ते असू शकतो. ह्या सर्वांनाच सनकादिक मानून त्यांचीच अर्जी करावी, त्यांचीच प्रार्थना करावी की आमचाही नमस्कार जगद्गुरु तुकोबरायांना सांगा. विठ्ठला विठ्ठला अशा रीतीने हा सेवेचा सुयोग आहे. रस्त्यानेच म्हणा की इथे आल्यावर थोडा विचार आला. खरं तर हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज, मीराबाई हे स्वतः ही कीर्तन करणारी मंडळी आहे आणि त्याहून ज्या परिसरात आळंदी सारख्या क्षेत्रात ते राहतात ती कीर्तन करणाऱ्या, सेवा करणाऱ्या मंडळींचा आगर आहे. विठ्ठला विठ्ठला अशा स्थितीमध्ये आपल्या सारख्यांची आठवण या मंडळीला होते. विठ्ठला विठ्ठला सहृदय म्हणा, प्रेमळ अंतःकरण म्हणा, हृदयामध्ये कुठेतरी वास्तवतेचा वास एक प्रकारचा, म्हणून हा सेवेचा सुयोग इंद्रायणीच्या तीरावर आम्ही रोज कीर्तन करत असलो तरी हे अशा रीतीचा त्यामध्ये सुयोग, कीर्तनाचा दररोज योग असेल पण हा सुयोग. विठ्ठला विठ्ठला आणि त्यातल्या त्यात या इंद्रायणीच्या तिने जगद्गुरु तुकोबरायचं गाथ्याचं पारायण आपल्याकडनं घडत आहे. महाराजांची गाथा वाचली जाते. जी गाथा याच इंद्रायणीच्या डोहात बुडण्याचा प्रसंग आला होता तीच गाथा खर तर जगाला वाचवायला आलेली गाथा. भवसागरातून भावसागरामध्ये बुडणाऱ्या जीवासाठी जन्मलेली गाथा, ती बुडण्याचे प्रसंग याच डोहामध्ये, याच पाण्यामध्ये एक प्रकारचे आले. आणि ही गोष्ट स्वाभाविक आहे असं म्हणतो. पाण्यामध्ये बुडत असलेली जी माणसं असतात, बुडणारा एखादा, त्या बुडणाऱ्याला काढावशी अशी सद्बुद्धी जर एखाद्या काठावरच्या माणसाला निर्माण झाली आणि त्याला काढण्याकरता जर याने उडी टाकलीच तर असं म्हणतात तो बाहेर निघण्यापेक्षा हाच जाण्याची शक्यता जास्त असते. कारण जो बुडणारा आहे तो फार प्रामाणिक बुद्धीचा असतो. आता आपण तर बुडणारच आहोत, मग एकटंच बुडणाऱ्यापेक्षा काढणाऱ्याला आलेल्याला देखील घेऊन बुडालेलं. विठ्ठला विठ्ठला
काढायला गेलेल्याला बुडण्याचा प्रसंग आणणार जग आहे. विठ्ठला विठ्ठला काढायला जातो त्याला बुडवतो, त्याला जग म्हणतात. आणि बुडायला लागलेल्यांना काढायचा प्रयत्न करतो त्यांना संत म्हणतो. विठ्ठला विठ्ठला बुडत है जाना न देखवे डोळा, बुडणाऱ्या जगाकरता अवतीर्ण झालेली ही गाथा, पण तिच्यावरच बुडण्याचा प्रसंग आला. परंतु महान सत्व, महान सत्य, फार मोठं तप, फार मोठा अधिकार महाराजांच्याही पाठीशी असल्यामुळे, प्रत्यक्ष देवच तेथे उभा असल्याने प्रभूने बाळवेशामध्ये या गाथेचं रक्षण केलं. मोठा वेगळा इतिहास आहे, चमत्कारपूर्ण इतिहास आहे. चिकित्सकांना सुद्धा धक्का देण्याचं कार्य या संतांच्या चरित्राने केलं. विठ्ठला विठ्ठला सगळ्यात धक्क्याच्या गोष्टी आहेत, धक्का देणाऱ्या आहेत. तरी त्यांचा पक्का विश्वास बसत नाही ही अडचण. विठ्ठला विठ्ठला ते अजूनही संशोधनाच्या मागे एक प्रकारची लागते. असं कुठे घडतंय का, असं कुठे घडतंय का. संतांचं चरित्र हे तसं अचिंत्य असतं, मानवाच्या बुद्धीला पेलेल असं ते नाही. बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत. अलोक सामान्यम चिंतेहि तुकम निंदन्ति मंदांश्चरितं महात्मना. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून या जगामध्ये मोठ्यांच्या चरित्राची स्तुती होण्याच्या ऐवजी निंदा अधिक होते. त्याच एकच कारण, ते चरित्र निंद्य असतं म्हणून नव्हे, पाहणारे मंद असतात म्हणून. विठ्ठला विठ्ठला तेव्हा तो मंदपणा आपली पोच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याचा परिणाम मग पाण्यामध्ये बुडविलेल्या वह्या तरल्या. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा तारियल्या जैशाला तारियल्या जैशाला ह्या धर्मी तू धर्मी
असं हा एक फार मोठा चमत्कार. पाण्यामध्ये हे ग्रंथ बुडविले असताना सुद्धा कोणी असं म्हणेल की ते कागदच नाही, तरी एखादा दुसरा कागद तरणं ही गोष्ट वेगळी, पण ज्याला आपण ग्रंथ म्हणतो त्या ग्रंथाचं विशिष्ट वजन असतं त्या, आणि ज्यांनी तो बुडवण्याचा प्रयत्न केला ते तर बुद्धिमानच होते. हे कागद आहे, हे कदाचित बुडणार नाही याकरता त्यांनी तशी व्यवस्था केली. कोणती व्यवस्था केली? दगडासह बांधल्या त्या. कळलं? कुणासह बांधल्या? त्यांनी आपले भाऊबंद जवळ केले. विठ्ठला विठ्ठला त्याहुनी दगड बरे जडबुद्धी आणि ज्याला आपण तीक्ष्ण बुद्धी आपण म्हणतो, तीव्र बुद्धी, यातले वाङ्मयातले अर्थ वेगळे आहेत, परिभाषा वेगळी आहे. प्रकांड पंडित असला आणि जर भगवत विषयक भक्ती नसेल आणि का नाही माझ्या मनात हो का जाणे भक्तीचा ज्वाळा तोची दैवाचा पुतळा किंवा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. महान बुद्धिमान कोण? ज्याची बुद्धी प्रभूकडे वळलेली. दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. परमेश्वरच जिचा शेवट येतोय गंगेशी उददी निरंतर. पण अशा रीतीचा हा विषय बुद्धीचा ज्यांचा झाला नाही ना, दगडाचाच भाग मानावा लागतो, जड बुद्धी मानावं लागतं त्यांना. तेव्हा अशा रीतीने ते जड असलेले दगड त्यांच्या सह त्या वह्या बांधल्या. तेव्हा पुस्तकं नव्हती. जळी दगडा सहित वह्या, अशा रीतीचं वाङ्मय जगाला वाचविण्यासाठी जन्मलेलं ते जेव्हा बुडत आहे तेव्हा तो आत्मा किती कळवळला असेल. केवढं दुःख अशा रीतीने पुढे प्राप्त झालं असेल. कुणाकुणाला जीवनामध्ये पुत्र शोकाचं दुःख होत, मुलगा गेल्याचं. पण मला वाटतं ते दुःख सावरण्यासारखं असतं थोडस. 2-3 असेल तर त्यापैकी एखादा गेलं तर पुन्हा 2 आहे. आणि याहीपेक्षा जगातल्या सगळ्या मुलाकडे पाहिलं तर लगेच दुःख मोकळं होत. बरं झालं आपण सुटलो. विठ्ठला दुर्गुणी दुष्ट असा पुत्र जर आला तर गेला तरी काही दुःख मग तितकं सावरता येतं त्याच्यात. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील प्रभू कृपेने निर्माण झालेली ही संतती. बोले निगम कळा बोले वेदाचं कौशल्य, वेदाचं वर्म, वेदाचं रहस्य जाणून
प्रभू प्रसादाने निर्माण झालेलं एक प्रकारचं हे वाङ्मय. तेव्हा तो आत्मा कळवळला आणि कळवलेल्या हृदयातून प्रभूची जी प्रार्थना केली त्याचा परिणाम तो विश्वसागरही हेलावला. विठ्ठला विठ्ठला आणि त्या भगवंताने स्वतः होऊन प्रभू वेशामध्ये एक प्रकारचं बाळवेशात दर्शन दिलं. त्या वह्यांचंही रक्षण केलं. ज्यांच्याकडनं ती गाथा इंद्रायणीच्या तीरावर यावेळी वाचली गेली त्यांचं किती पुण्य, किती भाग्य आणि किती दैव म्हणावं लागेल. अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या निष्कामता निजदृष्टी. अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाहिजती पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियांची. विठ्ठल विठ्ठल असो अजूनही या अभंगाकडे येण्याकरता मला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यासंबंधी काहीसा भाग सांगायचा. आपल्या आमची पुण्यही कमी पडू लागली खऱ्या अर्थाने. नाहीतर अशा सोहळ्यामध्ये महाराजांचं अथपासून इतीपर्यंत चरित्र आणि ह्या चरित्रात प्रभू चरित्रापेक्षाही मोठा महान महिमा आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये महाराजांच्या बीजेचा सोहळा चालू आहे आणि त्याच्यात रामायण चालू आहे. चरित्र कोणाचं? रामाचं उत्सव. तेव्हा महाराजांचं चरित्र स्वतः असं म्हटलं तर वावगं होणार नाही. प्रभू रामचंद्रापेक्षाही अनंत पटीने कस असं. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र हा सिद्धांत आहे तर राम प्रभूचं चरित्र हा दृष्टांत. राघवे सागरा आपल्याकडे भागवत धर्मामध्ये परवा आळंदीच्या परमपूज्य जोग महाराज कीर्तनात मी वाक्य बोलून गेलो की आपल्याकडे संत चरित्र ही महान आहेत, संत ही महान आहेत. संतांच्या पुढे देवचरित्र अथवा देव देखील दुय्यम आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगांच्याच संबंधी असं म्हटलं जात की प्रभू रामचंद्रानेही रामसेतू पूल बांधला वानर तरुण जाण्याकरता आणि तुकाराम महाराजांनीही पूल बांधला भवसागरातून तरुण जाण्याकरता. तो वानरा करता आहे, हा नरा करता आहे. विठ्ठला विठ्ठला तो समुद्रावरून आहे, हा भव समुद्रावरून आहे. विठ्ठला विठ्ठला आणि तो आता दिसत नाही, हा आता आहे. एवढा फरक. उनका सेतू भंग गया, इनका सेतू. विठ्ठला विठ्ठला मंथन चिंतन मागे 5-7 वर्षापूर्वी श्री क्षेत्र नाशिक येथे काळाराम मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन असं 12 दिवस चाललं. 12 दिवस करण्याचा प्रयत्न केला. 12 प्रवचन
आणि चरित्र चिंतन ज्या प्रसिद्ध घटना चरित्रातील आहे त्यातील चिंतन. विठ्ठला तसं मंथन तसं चिंतन महाराजांच्याही चरित्राचं होण्याची गरज आहे. कुठेतरी या मार्गात येणे एवढी पुण्याई आहे, पण या संतांची चरित्र गाण्याला ती पुण्याई आपली अपूर्ण पडते. विठ्ठला अशा रीतीने ही जी महाराजांची गाथा जगताला या जन्म मृत्यूच्या सागरातून वाचविण्यासाठी आलेली, ती बुडता बुडता वाचलेली आहे. आणि ती तेव्हा वाचली म्हणून आतापर्यंत अनेक जणांनी वाचली. अनेक जण आतापर्यंत काय करत आहेत? वाचत आहेत. नुसते वाचत नाहीत, वाचत आहे. विठ्ठल आणि म्हणून काही लोक म्हणतातच गाथा वाचलीच पाहिजे का, तुकोर ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे का. आम्ही त्यांना म्हणतो बा आमचाही तसा आग्रह नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर वाच, वाचायचं नसेल, जो हे वाङ्मय वाचतो तो वाचतो. जो वाचत नसेल ना तो स्वतःहूनच म्हणतो तुम्ही किती सांगा आम्ही वाचत नाही. आता आम्ही वाचत कुठाला ही अक्षर ही वाचण्याची अक्षर आहे, अमर होण्याची अक्षर आहे, जगण्याची अक्षर आहे. हे वाचन नाही, हे जे वाङ्मय वाचलं जात नाही ना ती मंडळी वाचत नाही. याचा अर्थ जगत असली तरी हे जिवंतपणी मरण आहे. विठ्ठला विठ्ठला जीवनाला जगण्याची नजर देणारे हे ग्रंथ, आणि म्हणून जगण्याचे ग्रंथ आहेत खऱ्या अर्थ. अशा रीतीची ही गाथा जगाकरता तयार केली आणि स्वतःचा उद्धार तर झालाच झाला, पण जगदोद्धाराचा राजमार्ग तयार केला. यामुळे अपरंपार प्रसन्न होऊन स्वतः परमात्माच या महापुरुषाची जीवन यात्रा, या जगातील जीवन यात्रा विठ्ठला विठ्ठला जीवन यात्रा थांबविण्यासाठी स्वतः होऊनच याच इंद्रायणीच्या तीरावर आपण होऊनच त्यांना घेण्याकरता वैकुंठाहून येथे एक प्रकारे तो आलेला आहे. तोच इतिहास सांगणारा माझा आजचा अभंग. विठ्ठला विठ्ठला वैकुंठाहून हरी आला, वैकुंठाहून हरी आला, असा अलौकिक दिव्य स्वरूपाचा प्रयाण काल हा सोहळा मला वाटतं या मृत्यूलोकात यापूर्वीही कुणाचा झाला नाही आणि
पुढेही तसा होणे शक्य असं नाही होणार. वैकुंठाहून हरी आला, प्रत्यक्ष देवच वैकुंठाहून या ठिकाणी इथे आलेला. खर तर स्वतः भगवंतानेच ज्यांना वैकुंठातूनच येथे पाठवलेलं, आणि म्हणून ज्या कार्याकरता त्यांना पाठवलं त्यांचं ते कार्य झाल्यानंतर पुन्हा वैकुंठात त्यांना घेऊन यावं. विठ्ठला विठ्ठला अपूर्व भाग. तसं पाहायला गेलं तर या मृत्यूलोकात जो जो माणूस जातो तो वैकुंठवासी होतो. आपण त्याला काय लिहितो नंतर गेल्यानंतर, वैकुंठवासी. खरं तर त्याचंही असं पत्र आलं नाही की मी तिथे गेलो, आणि लिहिणारा नाही असा काही पत्ता लागला नाही की ते तिथे. ती एक रूढी आहे, पद्धत आहे की गेलं त्याला काय लिहावं. तो जिथे गेला ते म्हणणं योग्य नाही, म्हणून वैकुंठ. विठ्ठला विठ्ठला आपली संस्कृती आहे. वचने किम दरिद्रता. आपल्या भाषेत दारिद्र्य येऊ नाही, आपल्याकडे पद्धत आहे. पाहुणा जेवायला जरी आला ना किंवा घरी असला नाईलाजाने आपण जर जेवायला भाकरीही केली, प्रसंग येत होता एखाद्या वेळेला अचानकच पाहुणा आला, अचानक नाही, अचानक येतो तोच पाहुणा. आता तशी वेळ राहणार नाही, कारण फोनची सोय झाल्यामुळे किमान फोन तरी करतो आम्ही येणार. फोन केला की तेवढ्यातच त्याची अर्धी किंमत कमी होते. खरं म्हणजे येणार आहेत कशावर फोन आला, मागवून तो आला ना अगोदर. विठ्ठला विठ्ठला अचानक अकस्मात आलेला तो पाहुणा. पण मग त्यावेळेला जर पाहुण्यासारखा स्वयंपाक करण्याची सामुग्री नसेल तर अगदी भाकरी केली जाते. पण भाकरी केलेली असली तरी वाढते वेळी वचने किम दरिद्रता. त्याला वाढताना भाकरी घ्या म्हटलं जातं का? मग काय म्हणतात त्याला? पोळीच म्हटलं जातं. वाढायची असते भाकरी, म्हणायची असते पोळी. आता पोळी म्हणत असताना जर हातात भाकरी असते तर वैकुंठ अशी म्हणत असताना वस्तुस्थिती काय असते हे त्याचे त्यांना माहित असते. या रीतीने जगद्गुरु तुकोरायांना या जगामध्ये प्रत्येकाचा हा मृत्यू कशा दृष्टीनं होतो, कसा होतो. आणि अलीकडच्या काळात तर मृत्यूच्या बाबतीमध्ये, मृत्यूलोकाचा निरोप घेण्याच्या संबंधामध्ये काहीच अंदाज राहिलेला नाही, काहीच नाही. असं म्हणतात पूर्वी, म्हणजे बऱ्याच काही वर्षापूर्वी एखादा मनुष्य मेलेची बातमी यायची, ते गेले अमुक गेले, एखादा. आता मरणाच्या बाबतीत आपण श्रीमंत झालो. आता एकटा दुखता मरत नाही माणसं, सामुदायिक मरण. जसं सामुदायिक गाथा पारायण, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, तसं मरण सुद्धा. हो, 25 गेले, 50 गेले, 10 गेले, हो, अनेकाने. आणि कसं आणि कुठे मरण? वैकुंठाहून हरी आला याच्या अगदी उलट. विठ्ठला विठ्ठला कुठेतरी कसं तरी जीवनामध्ये एक प्रकारचं मरण होण्याचे हे प्रसंग आहे. अशा या मृत्यूलोकामध्ये, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या, अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भज स्वमान. विठ्ठला विठ्ठला. अनित्य आणि या दुःखरूप जगतामध्ये जीवन जगल्यानंतर जीवनाचा शेवट कसा होतो
हे सगळ्या जगात सर्वांना दिसत असताना महाराजांचा हा अलौकिक सोहळा, अलौकिक अशात वैकुंठ गमनाचा सोहळा, हे कशाचं फळ? इमं प्राप्य भजस्वमा, ते याला प्राप्त होऊन या मृत्यूलोकाला येऊन अनन्य भावाने माझं भजन केलं असताना कशाची प्राप्ती होते? त्याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायचं भाग. विठ्ठला विठ्ठला. म्हणून या मृत्यूलोकामध्ये सामान्य रीतीने मरून माणसाच्या जीवनाचा अंत होतो, पण त्याच मृत्यूलोकात प्रभूच्या खऱ्या भक्तीची कास धरली असताना तोच वैकुंठ गमनाचा सोहळा असा अलौकिक एक प्रकारचं होऊ शकतो. देवच येतो जो भगवान या ठिकाणी त्याला त्यांना घेण्याकरता आला. त्या प्रभूचं प्रत्यक्ष वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या कडव्यात. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनाच घेण्यासाठी अर्थात वैकुंठाला नेण्यासाठी आलेला परमात्मा त्या प्रभूचं सगुण दर्शन तुकोबाराय या ठिकाणी देत. कसा दिसला, कसा आला तो? शंख, चक्र, गदा आणि पद ही प्रभूच्या हातातील 4 आयुध आहे. विठ्ठला विठ्ठला. देव म्हणून त्याच्या हातात हे, आपल्या माणसाचे हात वेगळ्या अर्थाने, अडकित्ता, सुपारी, हे आयुध, शंख, चक्र, गदा, पद्म, आणि म्हणून मरणही तसंच. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा पुरुषांनी आपले हात कशानेही शोभवले, कशातही गुंतवले, तरी खऱ्या अर्थाने आपल्या हातात काय असावं प्रभूला विचारा. विठ्ठला विठ्ठला. विनोदात्मक म्हणा किंवा वेगळा पसारा करत नाही, स्थान महात्म्य वेगळा आहे आणि इंद्रायणीचा तीर आहे या ठिकाणी. सरित समुद्रंश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे धनन्या. विठ्ठला विठ्ठला. आपल्याकडे नद्या, समुद्र ही भगवंताची रूप आहे, प्रभूची रूप आहे. आणि म्हणून या प्रभूच्या हातामध्ये असलेली एक एरवी चतुर्भुज असलेला तसा तर अनंत भुजात्मक. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा नचलती आरती अनंत भुजा अनंत भुजा पंढरी राजा नचलती अनंत भुजांचा सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्र नेत्रानन पाद बाहो सहस्र नामनाम स्तवनम प्रशस्तं निरुच्यते जन्मजाति शांती. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा सहस्र नेत्रान पाद बाहो हो, ज्याचे बाहू सहस्रावधी आहे, त्या बाहू मध्ये जे 4 बाहू आणि त्या 4 बाहूच्या मध्ये असलेली 4 ती आयुध. रथांग पाणी रक्षोग्या सर्व प्रहरणायुधा. रथांग पाणी
रक्षेभ्य शंखभृन नंदकी चक्रे शारंग धन्वा गदाधरा रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणा. हो, विष्णू सहस्रनामातील त्या 1000 नामांचाही शेवट या 4 आयुधात्मक हातांनी केला गेला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून शंखभृंग, शंख धारण करणार, नंदकी नावाची ती गदा, नंदकी, त्याचप्रमाणे चक्री, चक्र असले प्रभूच्या हातामध्ये. एका हातामध्ये काय आहे ते चक्र, हाताचा. आपल्या हातामध्ये तसं काही चक्र नाही, पण चक्र शब्द आपल्याला सोडत नाही. चक्रम या अर्थाने कर. विठ्ठला विठ्ठला. चंचल, चांचल्य, अस्थिरता, विक्षेप अशा रीतीचा भाग जीवनामध्ये असतो. किंवा मन नावाचं तसं चक्र आपल्या हातात आहे की जे आपल्याला सतत फिरवत असत आणि ती सतत फिरतच असत. प्रभूच्या हातातलं जे चक्र आहे त्या चक्राला अर्थ शंख, चक्र, गदा आणि पद्म. एकनाथ महाराजांच्या भाषेमध्ये प्रभूने ती 4 आयुध कोणत्या अर्थाने आपल्या हातात घेतलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. पुढे मोह ममता छेदी गदा. शंखे उद्बोधी निजबोधा निज कमळे सदा निज भक्त पूजी. विठ्ठला विठ्ठला. या 4 आयुधानिशी प्रभू का आला आणि भगवंताचं हे वैष्णवांच्या दृष्टीनं विष्णूचं जे एक रूप आहे, विष्णूचं जे ध्यान आहे ते शंखचक्र पदा पद्म युक्त याने. आणि ही 4 आयुध भगवंताने वैष्णवासाठीच, भक्तासाठीच, भक्ताला अलंकृत करण्यासाठी धारण केलेली. पूर्वी जगाचा पालक, जगाचा मालक, जगाचा चालक, पण जग तारण्या रक्षणासाठी त्याच्या गोष्टी, आयुध, त्याची सामुग्री वेगळी आहे. हे जे 4 वस्तू आहे ना ह्या केवळ भक्तासाठी. भगवान विष्णूला अति प्रिय जर असेल तर वैष्णव जवळच. संतांचे सुख झाले या म्हणून सेवा करी त्यांची, आणि त्यांची सेवा करायची असेल तर ही 4 आयुध घेऊनच तो भक्ताकडे येतो. का आणायची ती? मुळात भक्त जीवनाला ज्ञानाची गरज आहे. भक्त जीवनाला अभिमान होऊ नये. कळलं? भक्त जीवन मोहमायेत सापडू नये. आणि अशा रीतीचं सालंकृत सगुण रूपाचं भक्त जीवन असेल तर त्याची पूजा आपल्याकडूनही घडावी हा प्रभू संकेत. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून नाथ महाराजांच्या भाषेमध्ये चक्रे अभिमानाचा करी चेंद. चक्र हे भक्ताच्या ठिकाणचा अभिमान दूर होणार. इतरांना नाही का अभिमान, त्याची एक अडचण आहे. भक्त जीवन आणि अभिमान यांचं फार जवळचं नातं आहे. सामान्यांना तेवढा अभिमान होत नाही. आपण भक्तच नाही, आपल्याला अभिमान करण्याचं किंवा अभिमान घेण्याचं काही कारण नाही. पण भक्त झाला वाचू लागला तर किती अभिमान. कळलं? आता तुम्ही गाथा वाचलात आणि न अभिमान तुम्हाला झाला तर फारच चांगलं. आणि उगं कीर्तन ऐकलं म्हणून तुम्ही कदाचित प्रयत्न कराल अभिमान होऊ नाही तर ते आतलं मन प्रयत्न करतच. आता घरी गेलं ना सगळ्यांनी आपलं पाया पडलं पाहिजे, आपण गाथा पारायण केलं. विठ्ठला विठ्ठला. आणि नाही झालं तर कोणी केलं नाही, आपण केलं. असा हा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविक.
आणि अशा अभिमानाने केलेला परमार्थ वाया जातो याची काळजी देवाला वाटते आणि म्हणून आपला अभिमान नाहीसा करण्याकरता त्याला चक्र जवळ वागवावं लागतं. तो अभिमान निशेष कशाने जाईल त्याला आत्मज्ञानाची गरज आहे. ते आत्मज्ञान कशाने होईल ते शंखाच्या स्पर्शाने होत. शंख हा ज्ञानवाचक आहे. शंखे उद्बोधी निजबोधा किंवा तिकडे मागे कपोल शंखे शिवतले वेदाची मती ठेले ते लागला बोलो ना तरी मधुवनी ध्रुवासी केले. कपोल शंखे शिवतले तेव्हा शंख हा ज्ञान देणार. तेव्हा जीवनामध्ये अधोगतीला नेणारा अभिमान हा संसारिकाचा विषय नाही, हा परमार्थ करणाऱ्याचाच विषय. परमार्थ करणाऱ्यांनाच जो अभिमान होतो तो संसारिकांना होत नाही. विठ्ठला विठ्ठला नवल अहंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाशी झोंबे कंठी नाना संकटी नाचली. आणि म्हणून त्या भक्ताची काळजी भगवंताला असल्यामुळे भक्ताकडे जायचं रे जायचं की चक्र घेऊनच. त्याची चक्रपाणी वाट तिथे करतात तो चक्रपाणी. आणखी दुसरी गोष्ट, भक्तावर येणारी नाना प्रकारची जी संकट आहेत अभिमानासह अन्य संकट या सगळ्या संकटांचा नाश त्या चक्राने केला जातो. विठ्ठला विठ्ठला संकट परंपरा नाहीशी चक्र आहे. त्या संकटाचा निशेष नाश व्हावा तो आत्मज्ञानाने होतो आणि ते आत्मज्ञान शंखाच्या हातात शंखाने होतो. निजबोध शंखाने होतो. भक्त जीवन नाशवंत मायामोहात सापडू नये याकरता गदा. आणि असा मृत्यू लोकात जो भक्त अभिमान रहित मायामोह रहित आणि ज्ञान संपन्न झाला त्याची पूजा केली जावी यासाठी पद्म आहे. शंख चक्र गदा शंख चक्र गदा पहिलं आला पुरुषोत्तम पहिलं आला पुरुषोत्तम या अशा प्रभूचं आणि या मृत्यू लोकात दर्शन होण्याकरता जरा थोडस बोलतोय. आईला राहून जमणार नाही, अलीकडे अलीकडे येऊन जमणार नाही, देह अभिमानावर राहता येणार नाही. याला देहाच्या पलीकडेच गेलं पाहिजे. जे देहा पलीकडे जातात त्यांना देव दिसतो. पहिलं आला पुरुष पहिलं आला पुरुष पहिलं आला पहिला शब्द आपल्या संत वाङ्मयामध्ये मोठा आवडीचा गोड शब्द. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली कळलं. पहिलं तिरी पहिलं तीर मानलेला आहे. आडवा हे भीमा आडवा हे भीमा तारावया देह आत्मा तारावया देह आत्मा पहिलं खडीये परमात्मा पहिलं खडीये परमात्मा पहिलं खडीये परमात्मा पहिलं खडीये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिका पंढरी आपाप तीर्थ पंढरी राहिला पुंडलिका पाप तीर्थ पंढरी आपाप तीर्थ पंढरी. असा पहिला शब्द ठिकठिकाणी आहे.
भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा दाता पेटी. पहिला आला पुरुषोत्तम, पलीकडे तो अशा रीतीचा आलेला पुरुषोत्तम परमात्मा. तर पुरुषोत्तम या पदाचं स्वतंत्र व्याख्यान आहे. उत्तम पुरुष स्तन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्ति ईश्वरः. पुरुषोत्तमाचं ज्ञान क्षरपुरुष अक्षर पुरुष आणि या दोन्हीहून पलीकडे असलेला तो इथे पहिला आला पुरुषोत्तम, तो पलीकडचा शरीर म्हणून पुरुषोत्तम तो परमात्मा आला. आणि आल्यानंतर प्रभूने पहिल्यानेच जर कोणतं अभय दान दिलं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांना भगवानच सांगतात, बाबा तू आता भिवू नकोस. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्याकडे. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात आलेला प्रभू पुरुषोत्तम परमात्मा आल्यानंतर प्रभूला जगद्गुरु तुकोबारायांना आश्वासित करत आहे, अभयदान देत आहे. अभयम वै जनक प्राप्तोसी. सांगतो तुम्हाला, जगामध्ये सर्व वस्तू भयप्रद आहेत, भय देणाऱ्या आहेत, पण भीतीतून नाहीस अथवा मुक्त करणाऱ्या एक देव तरी अथवा श्री गुरु तरी संत तरी. विठ्ठल विठ्ठल. नाभी नाभी भक्त राया. भिवू नकोस, भिवू नकोस. गोड पद आहे ते. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नामामध्ये ती 2 नाम मोठी गमतीचे, भयकृत भयनाशना जोडीने चाललेली आहेत. भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नको असं भगवान म्हणतात. भय नाशन आहे, पण ते भय निर्माण करणारा देखील कोण आहे? तोच विठ्ठल. या भगवंताच्या ज्या अनेक लीला आहेत त्यातली ही एक लीला आहे की जीवाच्या पाठीमागे भयही निर्माण करायचं. आणि आता भिवू नकोस, भिवू नको, त्याला भीतीतून बाजूला करायचं. हे दोन्ही काम देवाचे आहे. आणि नाहीतरी त्या लहान लेकराची आई काय करत असते? ती लेकरू जेव्हा उन्हाळपणाने उन्हातानामध्ये खेळत असतं आणि काही केलं आईचं ऐकत नाही, त्यावेळेला ते लेकरू अगदी आपल्या जवळ यावं याकरता खऱ्या अर्थाने आई काय करते? काय करते? भीती दाखवते. बाळू लवकर जवळ ये, लवकर ये, सावलीत ये. ते नाच ऐकू लागलं, अरे बागुलबा येईल, तो खाऊन टाकेल, नवे नवे आलाय आणि तो केवढा मोठा आहे, केवढा मोठा आहे वर्णन करत. गुरु रे मामासाहेब वर्णन करायचे ते म्हटलं, अरे एवढा मोठा बागुलबा, तो फारच मोठा आहे.
पुण्या साताऱ्यापर्यंत त्याचे हातपाय आहेत, हातच आहे. इकडे नाशिकपर्यंत पाय आहेत, नगरपर्यंत मस्तक आहेत, मुंबईपर्यंत. गुरुरे मामासाहेब म्हणायचे एवढा मोठा जर बागुलबा आहे तर आईला सोडून बाळाचा नंबर कसा लागला? एवढा जर मोठा आहे तर तो आईला सोडून एकट्या बाळालाच खाईल का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही असलेली भीती आहे का दाखवलेली भीती आहे? दाखवली. आणि भीती कशासाठी दाखवली? बाळ आपल्या जवळ यावं. तसा परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरणाची भीती दाखवतो, आप्त नातेवाईक वियोगाची भीती दाखवतो, आर्थिक नफा नुकसानीची भीती दाखवतो, रोगाधिकाची भीती दाखवतो. ही भीती म्हणजे आपला विनाश नव्हे, आपण त्याच्या जवळ जाण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. नाभी नाभी भक्त राया, नाभी नाभी भक्त राया. वेगी पावलो सखया. भिऊ नकोस. भक्ती मार्गामध्ये हा बराच आश्चर्यात टाकणारा एक प्रश्न असतो. का हो, ते तर भक्ती करतात, मग त्यांना एवढं भय का? त्यांच्यावर एवढा प्रसंग का? महाराजांचं जीवन सगळं प्रसंगमयच आहे. आपल्याला सगळ्या भक्त चरित्रामध्ये मला वाटतं विशिष्ट प्रसंग नसते तर भक्त चरित्र झाली नसती. विठ्ठला ती भक्ताची चरित्र आहेत की प्रसंगाची चरित्र आहे? कोणाची चरित्र म्हणावं? त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची चरित्र. ती प्रसंग का आले सांगू का तुम्हाला? अहो, दारुड्यावर काही प्रसंग येत नाही. तो निश्चिंत असतो, त्याला काही काळजीच नाही. तो कुठे दारू पिऊन कुठे पडला तरी सुद्धा त्याला काळजी नाही. तर त्याला माहिती आहे की या जगात परोपकारी माणसं फार आहेत, आपल्याला काही कुठेही ते पडू देणार नाही. आणि त्याला उचलून त्याला घरी नेण्यात त्यांना भूषण वाटतं. तो रस्ता चुकला तरी त्याला रस्त्याने लावतात आणि रस्त्याला लागलेल्या वारक्याला याचा रस्ता चुकवण्याचा प्रयत्न. जगाचा खेळ आहे. विठ्ठला विठ्ठला. भक्तावर प्रसंग हे का अनन्वित कठीण प्रसंग, कठीण प्रसंग. ते प्रसंग नाही, भगवंताने त्यांच्यासाठी त्यांना जवळ घेण्यासाठी निर्माण केलेली भीती आहे. विठ्ठला विठ्ठला. या प्रसंगाने याचं चित्त बिहील आणि तो बिहून किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया तरी तू गा यया उपपत्ती या न संडीजे. विठ्ठला विठ्ठला. भवा बिहाया भव सिंधूची निमाजे कवनाशी भय नुपजे येथ जरी की माझे भीती हन नाभी नाभी भक्त भिऊ नकोस, भिऊ नकोस. किंवा भयकृत भयनाशना. भगवंताने नाना प्रकारची त्या 6व्या अध्यायातली एक ओवी सांगू का तुम्हाला? पुढे आली म्हणून सांग.
बस विठ्ठला विठ्ठला. साधका ते भेडसावी तरी बिहावे ना. कोणत्याही मार्गात हे आहे. साधकाला भीती दाखवली जाते, परंतु साधकाने बिहू नये. बिहावे ना. नाभी नाभी भक्त नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावे ना. असा बिहावे ना अभयदान देतो परमात्मा. म्हणून भयकृत भयनाशन हा. भय निर्माण करणाराही तो आणि भयाचा नाश करणाराही तोच नाश करतो. काहीतरी छोटासा प्रसंग. जहाज असं अथांग जलसागर, त्यातून जहाज चाललेलं आणि अचानक विठ्ठला विठ्ठला मोठं वादळ येत आहे. त्या वादळामध्ये ती नाव अथवा ती जहाज डगमगू लागते. पती पत्नीचं जोडपं बसलेलं. त्यात पती हा भगवनिष्ठ असलेला, भक्तच असलेला. पत्नी म्हणू लागली, आता कसं होणार, आता कसं होणार, आपण मरणार. या कोणत्या भाषेत उत्तर द्यावं त्या पतिराजाला वाटत. तो भक्तच होता. योगागुण त्याच्याजवळ एक बंदूक वगैरे होती. त्याने ती बंदूकच त्या पत्नीच्या दिशेने रोखली. जणू काही तो त्याला गोळी झाडणार, पण पत्नीच्या दिशेने रोखली. पत्नी जेव्हा आता कसं होणार म्हणत होते, तेव्हा तोही थोडा प्रसन्न, थोडा हास्य स्थितीमध्ये होता, आनंदातच होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती. आणि या त्याच्या पत्नीने की तुम्ही प्रसंग आलाय कोणता, अजूनही प्रसन्न, अजूनही हसतात. जेव्हा ती असं म्हटल्यानंतर याने देखील ती बंदूक तिच्यावर रोखली. मग तिच्यावर बंदूक रोखल्यानंतर तिने जीव किती तिचा घाबरावा, ती किती भयग्रस्त व्हावी. ती भयग्रस्त झाली नाही. ती थोडीशी स्मिता हास्य करू लागली. तिने थोडी हसायला लागली. पतिराजाने विचारलं की तू का बरं आता हसली. ते म्हणले, मी हसण्याचे हे कारण आहे की माझ्यावर बंदूक रोखलेली आहे, पण बंदूक कुणाच्या हातात आहे हे माझ्या हातात. रोखली ती बंदूक आहे, पण हात कोणाचे आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे. विठ्ठला विठ्ठला. ते म्हटले, हेच रहस्य. आता वादळात नाव सापडलेली असली तरी हे वादळाची बंदूक ज्याच्या हातात आहे तो माझ्या हातात. विठ्ठला विठ्ठला. नाभी भक्त अशा रीतीने भयकृत भय निर्माण करतो परी बिहावे ना. अनेक प्रसंग, अनेक भाग. आरोग्य बिघडतं, सामाजिक स्थिती बिघडते, कीर्तीला कलंक अशा रीतीने येतोय, आर्थिक हानीचा तर प्रश्नच राहत नाही, शत्रू निर्माण होतात काही परी बिहावे ना. हे सगळे भयप्रसंग आपल्याला त्याच्या चरणाजवळ नेण्यासाठी. म्हणून नाभी नाभी भक्तराय. बरंच चिंतन करते, मला वेळ संपत आलेला. नाभी नाभी भक्तराया आणि वेगे पावलो सखया. प्रभो हे आवडत्या प्रिय भक्तो सीमे सखाची रहस्य हेतु उत्तमम. विठ्ठला विठ्ठला. प्रेमाचा पुतळा, पुढे भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चित्कळा धनुर्धरा वेगी पाव. मैत्रीची चित्कळा म्हणजे हा सखा, हा जवळच. पूर्ण अभंगाचा अर्थ सांगावा असा जेव्हा प्रश्न येतो ना, विचार येतो,
त्यावेळेला खरे एक एक शब्द यातले असे येतात की एका शब्दावर एक कीर्तन होत. विठ्ठला विठ्ठला. हा अभंग माझ्या चिंतनात आजच आणि पहिलाच आले. पहिलेच आले. आमचे आगरकर महाराज असतात बरोबर तेवढे अण्णा कोणत्या एखाद्या अभंगाचं चिंतन केलं का देवलं कीर्तन करायचं. आणि मग रस्त्याने येताना वगैरे आपलं थोडंसं चाललं आणि हा अभंग. तसा अलीकडच्या काळात कोणताही अभंग घेतला तरी सोडवायची अडचण नसते कारण तो सोडवायचाच नसतो. विठ्ठला विठ्ठला. अभंग ज्याने सोडवला त्याला समाज सोडून देतो. विठ्ठला विठ्ठला. काय कीर्तन केलं म्हणतात उगा अभंगाच्याच मागे लागले. अभंग सोडवला त्यांनी. प्रसिद्ध कीर्तन करतो जो अभंग सोडतो. माझा अर्थ कळला का? विठ्ठला. 2 तास ते अभंगावरच आले नाही. काय ख्याती आहे. विठ्ठला विठ्ठला. असं नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. सखया काय गोड शब्द. देव ज्यांना सखया म्हणतो त्यांच्या जीवनातलं यापेक्षा वेगळं भाग्य वेगळं दैव कोणतं. मैत्रीची चितकळा. अर्जुनासारख्याला भगवान तू मैत्रीची चितकळा आहेस. तुकोबाऱ्यांना देखील त्याच सलगीने त्याच जिव्हाळ्याने वेगी पावलो सखया. आता वेगी पावणं हा तर याचा स्वभावच. किती वेगाने भक्ताच्या हाकेला स्मरून किती लवकर त्याच्याजवळ जायचं आहे हे तर याने अनेक वेळा सिद्ध केलं. विठ्ठला विठ्ठला. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी अशा प्रकारच्या भक्ताच्या हाकेला सुद्धा रंकये काढलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे तयाची ग्लानी काय धावणे न घडे मज. आणि किती वेगाने धावलो. किती हा कहे लक्ष्मी ती कहे गजर. हत्ती शब्द लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं चाललात कुठे. हत्तीकडे हे म्हणत असताना ह शब्द लक्ष्मी आणि ती शब्द तो काय परमात्मा या काळातील आमदार खासदारासारखा आहे. तो ती 5 वर्ष संपल्यानंतरच पुन्हा भेटायला येतो. कुणाला. मतदारांना. वेगी पावलो सखया. विठ्ठला विठ्ठला. वेगाने किती वेग. गोविंद द्वारका वास्तून कृष्ण गोपीजन प्रिय कौरवार्णव मग्ना मामुद्धर स्वजनाल कृष्ण कृष्ण महावीर विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नाम बाही गोविंद कुरुमध्ये अवसीदती. तिथे सुद्धा अर्धरात्री अशा रीतीने तो धावून जातो. वेगी पावलो भक्त. भक्ता करता तो एवढा वेगाने धावतो. हा भक्त राज आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणतात हे ध्यान जेव्हा माझ्या जिव्हाळ्याने माझ्या प्रेमाने माझ्याकडे धावून येताना मला दिसलंय त्यावेळेला या जगात माझेच नाही या जगातील सगळे दोष दाही दिशा एक प्रकारचे पडू लागले.
भाके दोष पळती सृष्टी दुरून येता देखे दृष्टी. भगवान जेव्हा येत होता तो जसा दृष्टीला दिसतोय तोच त्याच्या तेजाने, त्या भीतीने, त्या धाकाने या सृष्टीतील सर्व दोष किंवा दाही दिशा अशा रीतीने सर्व प्रकारचे दोष पळू लागलेले होते. सूर्योदय झाल्यानंतर अंधकार जातो यात नवल नाही, रात्री जाते. आणि रात्र आणि अंधार गेला तर त्या ज्या थोड्या बहुत चांदण्या असतात त्या सुद्धा तो गिळून टाकतो. अविद्या रात्री रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया तो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा. विठ्ठला विठ्ठला. अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतर. ही जी अवस्था प्रभू दर्शनाच्या पूर्वी झालेली असते ती भगवंताचं दर्शन झालं रे झालं की अज्ञानासह सर्व दोषांचा समूह, दोष जाल म्हणतात त्या. विठ्ठला विठ्ठला. माया जाल ही गोष्ट त्याच्या केवळ नामाने होते, त्याचं येणं नंतर. तुझे नामची कोणी एके वेळे हृदयाची काय जयाच्या कानाशिका मुखाशिका काना मिळे तयाच्या हृदयाते सांडोनी पळे. भेदजी साच तयाच्या हृदयाते सांडून पळे. धाके दो या रीतीने हे सर्व दोष जीवनातील नाहीसे. मोठा अविद्या समूह, शास्त्रामध्ये त्याला अविद्या वर्ग अशा रीतीचा म्हणतात. अनेक दोष आहेत. हे सर्वच्या सर्व दोष पळून गेले आणि जीवन निर्दोष झालं. निर्दोष परमात्मा जवळ येऊ लागला तर समोरचा सदोष राहीलच कसा. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. विठ्ठला विठ्ठला. अशा रीतीने मग अडचण एक आहे की मृत्यू लोकात आणि जग परमात्मा तुकोबारांना घेण्यासाठी आहे. पण तुकोबारा एकटेच का मृत्यू लोकात होते? असंख्य असंख्य सृष्टी या जगात आहे, असंख्य लोक आहे, त्यांच्यासाठी ते भगवंत आले नाही आणि एक तुकोबारासाठी आले. वेदांतातला वैषम्य नैर्घण्य दोष आहे थोडासा. कुणाची आवड, कुणाची अनावड, कुणावर अपराध, तर कुणावर उपकार, कुणावर अपकार, असा देव देखील करतो का? हा भेद देवाच्या ठिकाणी का? सर्वच मृत्यू लोकात आलेले, सर्वांच्यासाठी देव काय येत नाही? महाराजांच्या साठीच का आला? तो त्यांच्याच साठी का आला याचं नेमकं उत्तर महाराजांच्याच मुखातून ऐकायचं आहे. ही गोष्ट शेवटच्याकडे.
परमात्मा वैकुंठाहून येथे येतो ज्यांच्या करता आला त्यांचं वैशिष्ट्य एक प्रकारचं. तुका देखोनी एकला. बाह्य जगत इतर लोक हे एकले नाही. हे अर्थ कसे नाहीत? एकले नाही. अध्यात्माची आणि परमार्थाची स्थिती अशी आहे की येथे एकलेपणालाही वावड आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, एकही नाही. त्या जनक सुखाचा प्रसंग सांगतातच. जनक भेटीशी पाठविला तेने अभिमान नाणे पुढे केले. एरवी तर शुकाचार्य म्हणजे अगदी निसंग, अंगावर कपडाही नाही. ते शुकाचार्य गेले आणि जनकाला त्याच्या नोकरा करवी शिपाई करवी निरोप पाठवला. आणि निरोप हाच दिला गेला. जनकाला सांगा मी आलोय आपल्या भेटीला. मी कोण? मी शुकाचार्य. जनक विदेही मुक्त असलेले. तेथूनच त्यांनी त्या शिपायांना सांगितलं की त्यांना सांग जाऊ की आपल्याला मी भेट देईन पण आपण एकटे या. मला भेटायला कशी या? एकटे या. शुकाचार्यांना कळानेच, नाहीतरी मी एकटाच आहे इथं. काही परिवार काही माझ्या बरोबर कोणताही हो नाहीये. असं असताना सुद्धा एकटं या का म्हटलं जातं? त्या ठिकाणी मी शुकाचार्य आलोय हे मी सुद्धा खपणार नव्हतं. शेवटी अभिमान टाकून देऊन तो मी बाजूला सारला गेला. तेव्हा जनकाची भेट झाली. जिथे ते एकले पण सुद्धा चालत नाही. एकपणे गणिजे ते गणिते निशी दुजे. एक म्हटलं की ते दोनला घेऊन अशा रीतीने येत असत. म्हणून एकही नाही पण औपचारिक दृष्ट्या एक म्हणावं लागतं, नाहीतर एकलाही नाही. काहीच मी नव्हे. हो हो, शुद्ध बुद्ध ठाईचा एकी एक. हो, एकी एक मी आहे. चिदानंद रूप शिवो अहम शिवो अहम. किंवा भिक्षुर्णच्या अहम निज बोध रूपा. असा एकी एक मला पाहिल्यामुळेच तुकोबरा म्हणतात वैकुंठाहुनी हरी आला. अभिमान नाही रहित निर्भिमान स्थितीमध्ये देव संचार करत असतो. देव तिथे जवळ येतो. विठोबार शंख चक्र गदा पद्म पैलाला पुरुषोत्तम नाभिनाभी भक्तराया वेगी पावलो सखया. 7:30ला 5 मिनिटं कमी आहे. 5 ते 7ची आपली वेळ होती. थोडासा सुरुवातीला उशीर झाला आणि 5:30च्या दरम्यान कार्यक्रम सुरुवात झाला जवळजवळ. म्हणून 7:30ला तो समाप्त करण्याचा प्रयत्न करायचा. महाराजांच्या अभंगानुसार काहीसं चिंतन करण्याचा हा प्रयत्न केला. खरा क्व सूर्यवंश प्रभो वंश, क्व सूर्य प्रभो वंश, क्व चाल्प विषया मती. उडुपे नास्मि सागरम. विठ्ठला विठ्ठला. कवी कुलगुरू कालिदासाने म्हटल्याप्रमाणे कुठे तो रघुवंश, कुठे माझी अल्पबुद्धी, तसं कुठे तुकोबारांसारख्यांचं चरित्र आणि कुठे आपली वाणी. विठ्ठला विठ्ठला. एरवी परवा आळंदीमध्ये आपण चिंतन केलं काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी. तसे त्यांच्या शब्दामध्ये तसं वर्णन करावं लागेल. पण जाता जाता काहीसा निर्देश करणं थोडासा गरजेचा करेल की
महाराजांना वैकुंठाहून घेण्याकरता हरी येतो. भक्त म्हणून आले का, देव आले का, तर भक्त म्हणून आले असं म्हणावं तर हा भारत देश भक्तांची खाण. असंख्य भक्त आहेत. सांगेन मी आपल्याला, घराघरात भक्त आहे, घराघरात भक्त आहे. नाही, जे जे भेटे भूत ते सुद्धा भगवंत आहे, भक्त रूप आहे. भक्त म्हणून आले नाही, भक्त राज म्हणून आले का. देव का आले, पहिला आला पुरुषोत्तम. फार गोड गोड चिंतन येईल करत करत आपण जर बसलो ना. अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरपूर शब्द. असे भक्त अनेक प्रकारचे. मग अर्थासाठी येतो का, जिज्ञासूसाठी येतो का, अर्थार्थासाठी येतो का, मग जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी आला का. विठ्ठला विठ्ठला यांच्याकरता भगवंताच्या वेगवेगळ्या व्यवस्था आहे. त्याकरता वैकुंठाहून विमान घेऊन येण्याची व्यवस्था यांच्याकरता नाही. ज्याच्या त्याची फलं वेगळी आहे. पण हे फल कुणाच्या पदरात, हे फल त्यांच्या पदरात आहे की ज्ञानासह भक्ती ज्यांच्या जीवनात आहे, ज्याला ज्ञानी भक्त म्हणतात. पण ज्ञानी भक्त सुद्धा आपल्याकडे कमी नाही, असंख्य आहे. पण ज्ञान भक्तीच्या जोरावर जगदोद्धाराचं व्यापक साधन ज्यांनी जगाला दिलेला आहे, हा संतोष भगवंताला आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानी भक्त आणि जगद उद्धारक ज्यांची क्रिया आहे, आणि जगदोद्धारासाठी सुद्धा अगदी अल्प, अगदी साधारण, हो स्वल्प सहज रीतीने होणार साधं सोपं सरळ सुंदर साधन सांगून सर्वांनाच जगद उद्धाराची संधी सहाय्य ज्या भक्ताकडून झालंय, असं महाराजांच्या शिवाय अन्य भक्त या जगात दाखवणं कठीण आहे. आणि म्हणूनच महाराजांना जशी वैकुंठाहून विमान येण्याची संधी लाभली, तशी अशा दुसऱ्याला करणं अशक्य आहे. ज्ञानेश्वर तो विपायले बहुवस नाही. ऐसे भक्त क्वचितच असा भक्त, हो एखादा विरळा ऐसा कोणी तुका त्याशी. मागे बरेच थोर थोर भक्त झाले, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा. विठ्ठला विठ्ठला हो, रामेश्वर भक्तांना देखील एक प्रकारे असं म्हणावं लागलं. आणि या दृष्टीनं बरंचसं चिंतन आहे. त्यांच्या चरणारविंदी झालेली ही अगदी तोडकी मोडकी स्वल्पशी सेवा आपण समर्पित करू आणि ही सेवा त्यांच्याच चरणारविंदी वाहण्याचा प्रयत्न करू. इंद्रायणीच्या तीरावर एवढ्याच करता थोडंसं बोलून जायचं आहे की जरा टिटिभू चाचूवरी माप सुये सागरी, जसा तुकोबारांच्या चरित्राचा काहीसा प्रयत्न आम्ही केला, तसाच एक मोठा धाडसाचा प्रकल्प पंढरपूर क्षेत्रामध्ये विष्णू सहस्रनाम मातृपितृसेवा मंदिर, पंढरी क्षेत्राचा इतिहास, ज्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या आणि आपल्या हरिभक्तीपरायण मीराबाई यांनी आरंभी या संकल्पाला साथ दिली. 4 वर्षापूर्वी नुकताच काढला गेला होता. आणि पहिली वहिली शिळा त्यांनी आपल्या मातीची एक प्रकारची केली. तेव्हा मोठा दिलासा आला की वारकरी सांप्रदायिक मंडळीमध्ये, कथा कीर्तन करणाऱ्या मंडळीमध्ये सुद्धा आपल्या या संकल्पाची जाण किंवा अस्मिता एक प्रकारची आहे. आणि म्हणून परमेश्वर कृपेने ते काम 4 वर्षामध्ये आता कॉन्क्रीट दृष्ट्या पूर्ण झालेलं आहे. येत्या आषाढ महिन्याच्या पूर्वी प्रयत्न असा आहे की पहिला टप्पा या नात्यानं पांडुरंगाची मूर्ती जी जेवढी मूळ मंदिरामध्ये स्वयंभू मूर्ती आहे तेवढ्याच आकाराची, तेवढाच भाग असलेली, त्या स्वरूपाची
मूर्ती त्या ठिकाणी बसविली जावी. मे महिन्याच्या वैशाख मासाच्या शेवटच्या टप्प्यात कदाचित तो भाग येईल. आपणा सर्वांना ही विनंती आहे की 3000 मातृपितृ सेवा शिळा तेथे बसवायच्या आहे. पैकी 2000च्या वर ह्या शिळा आता झालेल्या आहे. मातृपितृ सेवा शिळीची संकल्पना अशी आहे की आपल्या पुंडलिकाने ज्याप्रमाणे आईवडिलाची सेवा करून पांडुरंगाला तिथे प्रसन्न केलंय, आपल्यालाही त्याच्या कृपेचा लेश प्राप्त व्हावा याकरता आपल्याही आई वडिलांची नावं आपल्या स्वतःच्या नावासह चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपुरात विष्णू सहस्रनामाच्या बरोबर कोरली जावीत, जोडली जावीत. त्यात आईचं नाव, वडिलाचं नाव, चिरंजीवाचं नाव, जन्मगाव आणि आडनाव आणि जिल्ह्याचं गाव अशा रीतीने दगडावर कोरलं जाईल आणि पिढ्यानपिढ्या तो दगड त्या मंदिरामध्ये राहील, ती शिळा राहील. त्याचं नाव मातृ पितृ सेवा शिळा असं आहे. आणि ही शिळा ज्यांच्याकडून घडली त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या पंढरपूरला आल्यानंतर पिशवी ठेवण्याची त्याची हक्काची जागा त्यामध्ये काढण्यात आलेली आहे. स्वतंत्र एक मजला त्याच्याकरताच तो एक प्रकारचा आहे. तेव्हा या शिळा हस्ते आणि परहस्ते करण्याचा प्रयत्न करा. आणि हा हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज, हरिभक्तीपरायण मीराबाई यांचा परिवार आहे. कधी काळी आपल्यामध्ये जो संकल्प जर झाला तर तो संपर्क याच मंडळीशी साधायचा. आमच्यापर्यंत प्रत्यक्षात नाही आला तरी चालेल, यांच्याकडे बोलून ठेवलं. त्यांनी आतापर्यंत त्या शिळेकरता सहकार्य केलेले आहे, करणारी ही मंडळी आहे. तेव्हा त्यांच्याकडेच हा संकल्प बोलण्याचा प्रयत्न करण्याचा सर्वांनी ध्यास करा, अट्टहास करा, एक संकल्प करा जीवनामध्ये की आपल्या आईवडिलाच्या नावाची शिळा पंढरपूरला या मातृपितृ सेवा मंदिरामध्ये लागलेली पाहिजे. आरंभी विष्णू सहस्रनामाची अनेक अंगाने सेवा त्याच्या कृपेने घडत आहे. त्याच विष्णू सहस्रनामावरचे ग्रंथ 10 खंडामध्ये 1000 प्रवचनं लिहिण्याचं काम चालू आहे. 2 शतकं म्हणजे 200 प्रवचनं प्रकाशित झाली. पुढची 800 प्रवचनामध्ये 3रं शतक प्रेसमध्ये आहे. प्रेस कॉपी त्याची छपाईच्या वाट्यावर आहे आता प्रकाशनाच्या. 4थं शतक लिहून झालं आहे. 5वं शतक आता अर्ध्यावर एक प्रकारचं आहे. या सहस्रनाम प्रकाशनाचं जे ऐतिहासिक कार्य आहे, गीता ग्रंथ झाला होता ज्ञानोबरांच्या द्वारा, ज्ञानेश्वरीच्या द्वारा, पण विष्णू सहस्रनाम तिथे आपण थांबलो होतो. ते विष्णू सहस्रनाम सुद्धा मराठीमध्ये आणून त्याच्यावरची प्रवचनं, त्याच्यावरचा नामामृत ओवीबद्ध ग्रंथ ही सेवा माऊलीने करून घेतलेली आहे. त्यालाही आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा. ते ग्रंथ घेण्याचा आणि आपल्या घराघरामध्ये नेण्याचा जिद्दीने आणि जिव्हाळ्याने प्रयत्न अशा रीतीने करा. तुका देखुनी एकला वैकुंठावणी हरियाला, नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. तुका देखुनी एकला, 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 तुका देखुनी एकला. कुंठारुनी हरियाला, कुंठारुनी हरियाला, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया. वेगी पावलो सखया, वेगी पावलो सखया, वेगी पावलो सखया, वेगी पावलो सखया, वेगी पावलो सखया.
वेगी पावलो सखया वेगी पावलो सखया नावी नावी भक्तराया नावी नावी भक्तराया योगी पावलो सखया 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 तुका देखुनी ऐकला वैकुंठाहूनी हरी आला. आपल्या वैष्णव सर्व संतांची मुकुटमणी किंबहुना भागवत धर्म मंदिराच्या कळसस्थानी विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबारा. त्याचं कारण पंचम पुरुषार्थ ज्ञानोत्तर भक्तीचा जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ त्यांनी साध्य केला आणि सर्व जगाच्या हाती मुक्त मनाने एक प्रकारचा दिला. म्हणूनच प्रभूला झालेली प्रसन्नता झालेला आनंद तो प्रभूनेच त्यांचा हा निर्याण काल त्यांचा गोड अशा रीतीचा शेवट विमान त्यांच्याकरता अणुन विमानाच्या द्वारा त्यांना वैकुंठात नेण्याचा गोड आदर्श या जगताला भगवंताने एक प्रकारचा दाखवून दिला. आणि न भूतो न भविष्यती असं आश्चर्य संपूर्ण विश्वाच्या समोर जगद्गुरु तुकोबाराच्या रूपाने उभं ठाकलं. आणि भक्तीचा चमत्कार केवढा मोठा असू शकतो त्याचा महान आदर्श या रूपाने आपणास पाहायला मिळाला. त्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करूया. आणि त्याचबरोबर त्यांच्या गाथेचं पारायण करणारी या ठिकाणी शेकडो भाविक या सर्वांचंही अंतःकरणपूर्वक दर्शन घेऊन महाराजांनी म्हटल्याप्रमाणे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठल जय